पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आणि मोदींच्या हस्ते 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन सुद्धा पार पडणार आहे। मुंबई मेट्रो 3 आणि इतर विकास कामांचा शुभारंभ सुद्धा होईल। मुंबईतील राजभवनामध्ये मोदी मुक्काम करणार आहेत आणि ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2025 ला सुद्धा मोदींची उपस्थिती असेल। बीकेसी मधील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टिवल सुद्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती। आणि या संदर्भात आणखी माहिती कर आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, महाराष्ट्रासाठी हा दौरा किती महत्त्वाचा आणि त्यांच्या दौऱ्याची रूपरेषा? अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे, त्यात मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे आणि या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातोय। कारण विविध महत्त्वाच्या प्रकल्पाचं लोकार्पण आणि भूमिपूजन जे आहे ते करण्यात येणार आहे। आपण जर बघितलं असेल तर 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळ, मुंबई मेट्रो 3 आणि इतर काही विविध विकास कामांचा शुभारंभ जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ऑक्टोबर रोजी रात्री राजभवनला वास्तव्यास असणार आहेत आणि यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची देखील ते चर्चा करू शकतात अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली। तर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवर्षी पार पडणाऱ्या ग्लोबल फिटनेस फेस्टिवल 2025 ला उपस्थित हजेर लावणार आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो। नवी मुंबई विमानतळाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे नवी मुंबई विमानतळावरून वाद निर्माण झाला असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचा शुभारंभ देखील होतोय आणि हा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो। या दौऱ्याकडे लक्ष असेल। अपडेट घेत आहोत सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।